मी श्वेता भालेकर परब आणि आपण पाहताय झी 24 तास। आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत आजच्या लक्षवेधी अशा 3 महत्त्वाच्या बातम्या। पहिली लक्षवेधी बातमी आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पक्षाची महत्त्वाची बैठक आज पार पडणार आहे। मुंबईमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात ही बैठक होणार आहे आणि यामध्ये नव्या प्रवक्त्यांचा नियुक्त्या या जाहीर केल्या जाणार आहे। आता पवारांच्या पक्षामध्ये कुणाकुणाला कोणकोणतं पद मिळतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर दुसरी महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे आज मराठा अभ्यासकांसोबत बैठक घेणार आहेत। मराठा आरक्षणासंदर्भात ते अभ्यासकांशी चर्चा करतील। जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये ही बैठक होणार आहे। यासाठी छत्रपती संभाजीनगरहून रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन जरांगे अंतरवाली सराटीमध्ये जाणार आहेत। तिसरी लक्षवेधी बातमी आहे पुण्याच्या चाकणमधली उद्योगांसंदर्भातल्या मुद्द्यावरून आता तिथलं राजकारण तापलंय। या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत आज चाकणमधल्या उद्योजकांशी चर्चा करणार आहेत। उद्योजकांचे प्रश्न तातडीनं सोडवण्यासाठी सरकारकडून या हालचाली केल्या जात आहेत। मात्र सामंत यांच्या दौऱ्याआधी चाकणमधले खड्डे बुजवण्याचं काम सुरू झालंय। खड्डे बुजवण्यासाठी ठेकेदारांनी धावपळ सुरू केली आहे। रातोरात खड्डे बुजवले जात आहेत आणि मलमपट्टी करण्याचं काम सध्या सुरू आहे।